हो आजी, किती घाई करताय? कुठं जायचं असेल की तुमचं नेहमी असंच आहे माझ्या पाठीमागं. अगं मला कुठलं पण काम टाइमवर केलेलं आवडतंय. चल पटकन. हो माहिती आहे ना. चला. वा वा वा. अगं कुलूप तरी घे दरवाजाला लावायला. हो घेते. चला बाहेर. बस चला. अगं पण बाहेर येताना चावी कोण देणार? दे इथं मी लपून ठेवते. बघितली माझी आयडिया? आणि हा बाळाला फोन करून सांग की इथं चावी लपवली आहे म्हणून. पण आजी असं कुठं पण चावी ठेवली ना तर कोणी पण दरवाजा उघडेल. त्यापेक्षा मी एक काम करते, मीच चावी लपवते. बघितलंय किती मस्त जागेवर लपून ठेवली. कुठून माझ्या नशिबात एवढी हुशार सून आली काय माहिती. मग आजी मान्य करते ना मी हुशार आहे. काय ग अशी का बसलीस? जरा काम पटापट आवरून घ्यायचं मग बसायचं. अहो आजी माझी तब्येत बरी वाटत नाही. दवाखाना उघडला ना, पहिल्या दवाखान्यात जाऊन येते मग करते काम. काय ग 8-8 दिवसाला तुझी तब्येत खराब होते. मला बघितलं का? इतकं वय झालं तरी पण मी आजपर्यंत दवाखाना बघितलाच नाही. आणि तुला जरा काय झालं तर हायच दवाखाना. मग काय दुखणं अंगावर काढायचं का? अगं निसर्गाने आपल्याला एवढं काय दिलंय. झाडपाल्याचा वापर करा. आपल्या घरातच किती उपचार आहेत. एवढं कोण करत बसणार आहे? बरोबर आहे. त्याचं पण बनायचा कंटाळा येतो ना. अगं सारखं औषध खाल्लेलं काही चांगलं आहे का? त्याच्यामुळे आपल्या शरीरात ताकद नसते राहत. आजपासून छोट्या छोट्या गोष्टीला दवाखान्यात गेलीस तर बघ मग माझ्याशी गाठ आहे तुझी. सर्दी खोकला झालं जा दवाखान्यामध्ये. डोकं दुखलं जा दवाखान्यामध्ये. पोट दुखतंय जा दवाखान्यामध्ये. अगं मला सांग ना, मी तुला औषध बनवून देते. मग बघ कसा आराम पडते की नाही ते. अगं पूर्वी काय आम्हाला दवाखान्याच होते काय? हो आजी, तुम्ही बोलताय ते अगदी बरोबर बोलतात. घरातच आपल्या एवढे आयुर्वेदिक उपचार आहेत, पण माझ्यासारखे सारखे दवाखान्यातच पळतात. कारण पैसे जास्त झालेत ना. गोळ्याचा ढिगारा जमा करायचा मग नंतर द्यायचं फेकून. हो आता नाही जाणार. आजी मला मसाल्यावाली चहा बनवून द्या ना, सर्दीला आराम पडेल. देते बनवून. नाही तर काम सगळं तसंच पडून राहील. काय काय बोललात? काय नाही. आजी आजी ओ आजी आजी काय झालं तुम्हाला? आजी उठा. मयू ए मयू लवकर खाली ये. काय मम्मी काय झालं? अरे जा पटकन लिंबू पाणी बनवून घेऊन ये. बरं बरं ठीक आहे. माझी सून किती काळजीची अशी सगळ्यांना मिळावी. हे घे मम्मी. दे. आता बरं वाटतंय. मला ना असं कोणाला त्रास झालेला सहनच होत नाही अजिबात. आजी आता बरं वाटते तुम्हाला? काय ग तुला मी 1000 सांगितलं असेल रात्रीचं जेवण थोडं कमी बनवायचा. वयामानानुसार मला शिळपाक खाल्लेलं जमत नाही. हो का? बरं ठीक आहे, उद्यापासून तुम्हाला ताजं बनवून देत जाईन. आजी गरम गरम जेवण तयार आहे, चला या जेवायला. हो ठीक आहे आले. बाया कसले आग होते. काय ग हे कुठलं कालवण आहे?
रात्रीचं कालवण आहे. रात्री तुम्ही कोणतं कालवण बनवलेलं ग? मटणाचं विसरलात का? मटणाचं कालवण? हाय वय, मग मला पण दे की. काय? पण तुम्हाला शिवाय काहीच जमत नाही ना? अगं दुसरं चालत नाही, पण मला मटणाचं कालवण चालतं. काय? हो, मटणाची कालवणची दुसऱ्या दिवशी चव भारी लागते. दे अनिता, हे मी खाते, हे तू खा. आजी, कसल्या एवढ्या टेन्शन मध्ये बसलात? हाय कसं तरी टेन्शन, तुला सांगून काय फायदा? कसं फायदा नाही? सांगा पाहू, कसलं टेन्शन आहे तुम्हाला? टेन्शनला बाहेर काढून टाका, म्हणजे चांगले राहतात. मी बघा कसलं टेन्शन घेते का. असं का? आजी, मला का बाहेर काढलं? तूच मोठं माझं टेन्शन आहेस. कुठलं काम नडत नाही, नुसतं काम वाढून ठेवती. डोक्याला ताप झाले नुसता. सविता, माझा फोटो काढ ना चांगला. बरं ठीक आहे. कुठे काढायचा? हे बघ इथे काढ. हो हो ठीक आहे. बघू बघू कसे आलेत माझे फोटो. हे काय, तुला मी माझे फोटो काढायला सांगितले आणि तू तुझेच काढत सुटलीस. आय्या, माझे फोटो निघालेत. काय हो, पोरगी बघायला आलो होतो तेव्हा तुम्ही सांगितलं नाही तुमच्या पोरीला डोकंच नाही म्हणून. हे असं नाही करायचं. अहो, पण तेव्हा काय बोलला नव्हता तुम्ही डोक्याच्या विषयी? हो ना. काय हो आजी, तुम्ही मुलगी बघायला आलो होतो तेव्हा काय बोललो होतो तुम्ही? मुलगी द्या आणि नारळ द्या. आणि आता म्हणजे डोकं नाही म्हणते. तिचं डोकं पहिल्यापासून असंच आहे डोकं. काय म्हणजे ही पहिल्यापासूनच अर्धवट डोक्याची आहे? फसवलं तुम्ही आम्हाला. काय? पण आजी काय पण काय बोलताय, पूर्ण डोकं आहे मला. अगं फक्त डोकं असून फायदा काय? त्याच्यामध्ये मेंदू तरी असायला